अपघाताला आपण अनेकदा दुर्दैव म्हणतो, पण प्रत्येक अपघातात खरंच दुर्दैव असतो का? की तो कोणाच्या निष्काळजीपणाचा, नियमांकडे केलेल्या दुर्लक्षाचा आणि कमकुवत अंमलबजावणीचा परिणाम असतो? अहिल्यानगरमध्ये वऱ्हाडी बस पलटलीये, अनेक जण जखमी झाले. पण आज आपण फक्त ही घटना सांगणार नाहीये. आज आपण विचारणार आहोत, प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोणाची? वऱ्हाडींचे अपघात वाढतायत, पण जबाबदार कोण? चालक, ट्रॅव्हल्स की व्यवस्था? अहिल्यानगर मधील शेंडी पोखर्डी येथे लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडींची लक्झरी बस पलटली. सुमारे 25 ते 30 जण जखमी झाले. आनंदाच्या प्रवासाला एका क्षणात अपघाताचे गालबोट लागले. मंडळी, पण हा प्रश्न फक्त या एका अपघाताचा नाहीये. गेल्या काही काळात महाराष्ट्रात लग्नासाठी, देवदर्शनासाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी निघालेल्या वाहनांचे अनेक भीषण अपघात झालेत. काही ठिकाणी वाहन दरीत कोसळले, काही ठिकाणी विहिरीत पडले, तर काही ठिकाणी बस किंवा ट्रॅव्हल्स उलटल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. प्रत्येक घटनेनंतर काही दिवस चर्चा होते आणि नंतर काय होतं, सगळं पुन्हा पूर्ववत होतं. मग प्रश्न असा आहे मंडळी, प्रत्येक अपघातानंतर आपण फक्त चालकाला दोष देऊन मोकळे होणार आहोत का, की संपूर्ण व्यवस्थेकडेही बोट दाखवणार आहोत? आज महाराष्ट्रात हजारो खासगी ट्रॅव्हल्स लग्नसराईच्या हंगामात वऱ्हाडी घेऊन फिरतात. पण या बस निघण्यापूर्वी खरंच सर्व नियम पाळले जातात का? बसचा फिटनेस सर्टिफिकेट वैध आहे का? ब्रेक, टायर, सस्पेन्शन, स्टिअरिंग आणि लाईट्सची तपासणी झाली आहे का? बसमध्ये ज्या प्रवाशांची परवानगी आहे त्यापेक्षा जास्त लोक तर भरलेले नाहीत ना? प्रत्येक प्रवाशासाठी अधिकृत सीट आहेत का, की मुलांना मांडीवर बसवून मधल्या मार्गात उभं करून प्रवास सुरू असतो? नियमांनुसार आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निशामक यंत्र, फर्स्ट एड बॉक्स आणि इतर सुरक्षा साधने बसमध्ये असणं आवश्यक असतं. पण प्रत्यक्षात किती वाहनांमध्ये ही साधनं कार्यरत असतात? मंडळी, खरंच मोठा प्रश्न आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला स्पष्ट करायचा आहे, की चालक, प्रवासी बस चालवणाऱ्या चालकाची वैद्यकीय तपासणी नियमित होते का? ड्युटीवर जाण्यापूर्वी त्याची अल्कोहोल म्हणजेच ब्रेथ अनालायझर चाचणी केली जाते का? तो सलग किती तास वाहन चालवत आहे? त्याला पुरेशी विश्रांती मिळाली आहे का? याची कोण नोंद ठेवतं? अनेक वेळा अपघातानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं एवढंच सांगितलं जातं. पण नियंत्रण का सुटलं? अतिवेग होता का? थकवा होता का? तांत्रिक बिघाड होता का? की निष्काळजीपणा? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक वेळी जनतेपर्यंत पोहोचतातच असं नाही. यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे, जर बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतील, वाहन फिटनेस शिवाय रस्त्यावर असेल किंवा चालक नियम मोडत असेल, तर जबाबदार कोण? फक्त चालक, की ट्रॅव्हल्स कंपनी, की वाहन मालक, की फिटनेस प्रमाणपत्र देणारी यंत्रणा, की नियमांची अंमलबजावणी न करणारी प्रशासन व्यवस्था? सत्य हे आहे की अशा अपघातांमध्ये जबाबदारी अनेक स्तरांवर ठरते. जर चालक निष्काळजी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण वाहन नियमबाह्य स्थितीत रस्त्यावर उतरवलं असेल तर वाहन मालक आणि ट्रॅव्हल्स ऑपरेटर यांनाही जबाबदार धरलं पाहिजे. आणि जर तपासणीच झाली नसेल तर संबंधित यंत्रणांच्याही भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. आज गरज आहे ती फक्त अपघातानंतर पंचनामा करण्याची नाही, तर अपघात होण्याआधी प्रतिबंध करण्याची. मंडळी, प्रत्येक लग्न सराईच्या हंगामात विशेष तपासणी मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येक लक्झरी बसची फिटनेस तपासणी झाली पाहिजे. चालकांची मद्यपान चाचणी आणि वैद्यकीय तपासणी बंधनकारक झाली पाहिजे. खरंय ना? सलग वाहन चालवल्याच्या काही तासांनंतर त्या तासांवर कठोर नियंत्रण असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, नियम मोडणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर फक्त दंड नाही तर परवाना निलंबित करण्यासारखी कठोर कारवाई देखील झाली पाहिजे. मंडळी, कारण प्रत्येक अपघातानंतर आपण म्हणतो ही दुर्दैवी घटना होती. पण जर त्याच प्रकारचे अपघात वारंवार घडत असतील तर तो केवळ दुर्दैव नसतो, तो व्यवस्थेतील त्रुटींचा इशारा असतो. अहिल्यानगर मधील ही घटना पुन्हा एकदा आपल्याला विचार करायला भाग पाडतीये. आपण अजून किती अपघातांची वाट पाहणार आहे? नियम कागदावरच राहणार की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवले जाणार? कारण सुरक्षित प्रवास
हा नशिबाचा विषय नसून तो जबाबदारी, नियम आणि काटेकोर अंमलबजावणीचा विषय आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार. लग्नाला गेलतो. लग्न आमच्या घरचं आहे स्वतःच. काय नवरदेव माझ्या घरचा आहे. लग्नावरनं रिटर्न आम्ही निघालो होतो आणि हे दोन ड्रायव्हर हे पेलेले. दोन गाडी, एक 50 सीटर एक आणि एक 32 सीटर गाडी. दोन्ही कसं त्या गाडीमध्ये जास्त होते, 32 सीटर मध्ये त्या गाडीत जास्त होते, 50 सीटर कमी होते. आणि हे पेल्यानं आम्ही सांगितलं त्याला, पेले ते दुपारपासून गायपत पेलेले. वास येतो त्यांचा, बघा वास येतो त्यांचा. आता मी फोन केला, त्यांच्या ऑफिसला फोन केला, त्यांना माहित नाही ते फोनला काय झाले काय नाही लागेल. मी ते फोन करून त्यांना सांगितलंय की अशी गाडी पलटी झाली. कोणत्या कंपनीचे? हे तृप्ती गाडीमध्ये किती सीट होते? गाडी सीटर एकूण त्या गाडीमध्ये 30-35 सीट आहेत. मदत कार्यामध्ये असं मुक्का मार, प्रत्येकाला मुक्का मार लागलेला आहे. काय मुक्का मार लागलेला आहे प्रत्येकाला. आणि जरूर तर काय अँब्युलन्स वगैरे काय आहे करतात मदत करत, पण ते नवं आहे मदत. आम्हाला कसं गावी नवरदेव पुढे गेलेले आहेत, घरी कुणी नाही. आणि सगळे वराड इथं आहे, सगळं पूर्ण वराड. नवरदेव कुठं? पुन्हा